तर आमदार निवासातल्या कॅन्टीन चालकाला शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. पाहूया. कायदा हातात जर आमदार घेऊन मारहाण करत असेल तर मग कायद्याचं रक्षण कोण करेल? ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे कायद्याचं रक्षण करण्याची. आणि त्या पद्धतीनं ठीक आहे, निकृष्ट जेवण तिथे मिळतो, अनेकांच्या तक्रारी आहे. मग यांना अध्यक्ष कशासाठी केलाय? संजयला तुला तेच दुरुस्त करायसाठीच केलं ना अध्यक्ष. त्या समितीचा, भोजन समितीचा अध्यक्ष त्या विधिमंडळाने नेमला आहे. तिथले फूड क्वालिटी लोकांना व्यवस्थित मिळावी आमदारांना, ते न करता कायदा हातात घेणं म्हणजे ही मला वाटतं की सत्तेचा दुरुपयोग आहे, सत्तेची मस्ती आहे असा त्याचा अर्थ निघतो. योग्य ती कारवाई अशावर झाली पाहिजेत अशी आमची मागणी आहे. आमदार निवासांमध्ये अनेक वेळा या प्रकारच्या तक्रारी येत असतात. निकृष्ट दर्जाच्या जेवणाबद्दल, नाश्त्याबद्दलच्या तक्रारी नेहमी येत असतात आमदारांच्या माध्यमातून. पण या प्रकारे कुणालाही मारहाण करणे किंवा कायदा आपल्या हातात घेणे हे चुकीचं आहे. अनेक आयुध आमदार साहेबांकडे होते, अनेक विषय त्यांच्याकडे होते, त्यांनी तक्रार केली असती तर मला असं वाटतं कॉन्ट्रॅक्टरच बदलला गेला असता. पण हे करणं चुकीचं आहे. मी आमदार माननीय संजय गायकवाड साहेबांशी या बाबतीत चर्चा करतो की नेमकं अशा प्रकरणं काय नेमकं घडलं, कसलं जेवण त्याला देण्यात आलं आणि एवढा त्यांनी मारहाण करण्यापर्यंत प्रकरण का गेलं. मी त्यांच्याशी चर्चा करतो आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मग या बाबतीत माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू. तर संजय गायकवाड यांनी अशा प्रकारे आज मारहाण केल्यानंतर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रतिक्रिया उमटू लागल्यात. मात्र आपल्याला जेवण खराब मिळाल्यानंतर आमदारांनी अशा प्रकारे आवाज उठवला. मात्र सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे आमदार अशा पद्धतीने कधी बोलणार का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.